नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर. आज मी केमिस्ट्री पेपरचं जे अनालिसिस आहे, 2025चा जो पेपर आहे, त्या पेपरचं अनालिसिस करणार आहे. तो पेपर कसा येऊ शकतो, कोणत्या टाईपचे प्रश्न असणार आहेत, त्याचं पूर्ण अनालिसिस केलं जाणार आहे. फिजिक्सचा पेपर बऱ्याच जणांना अवघड गेलेला आहे, पण फिजिक्सचा पेपर अवघड नव्हता, तरी पण तो अवघड गेला. कारण प्रॉपर त्या विषयाचं जे नॉलेज आहे, त्या विषयाचे जे महत्वाचे प्रश्न आहेत, हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे आणि ते आपल्याकडे बऱ्याच जणांच्याकडे ते नॉलेज नाही. हे त्याच्या मागचं मेन कारण आहे. फिजिक्सचा पेपर अवघड नव्हता, पण एक असा मोठा गैरसमज आहे की हा विषय खूप जास्त डिफिकल्ट आहे. पण तसा पेपर पण डिफिकल्ट नाही आणि सब्जेक्ट पण अजिबात डिफिकल्ट नाही. पण आज आपण आता केमिस्ट्रीचं अनालिसिस करूया. विद्यार्थी मित्रांनो, अजिबात घाबरायचं कारण नाही. प्रॉपर अनालिसिस मी सेक्शन ए टू सेक्शन डी पर्यंत देणार आहे. त्या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते पॉइंट टू पॉइंट तुम्हाला कव्हर करायचे आहे आणि टाइम लावून काम करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे. तर जर नवीन असाल या चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पेपरचं अनालिसिस आपण करूया. केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये बघा किंवा बाकीचे सब्जेक्ट पण केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे आणि बायो या तिन्ही सब्जेक्टसाठी ही मेथड लागू असणार आहे. ओके, तर सेक्शन ए जो आहे विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन ए मध्ये 10 एमसीक्यू विचारले जाणार आहेत. 10 एमसीक्यू विचारले जातील. इथे टोटल मार्क आहेत सेक्शन ए साठी, टोटल मार्क आहेत 18 मार्क आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन ए साठी टोटल मार्क आहेत 18 मार्क आहेत. त्यापैकी एमसीक्यू किती पडणार इथे, तर 10 एमसीक्यू विचारले जाणार. प्रत्येक प्रश्न 1 मार्क साठी आहे. प्रत्येक एमसीक्यू 1 मार्क साठी आहे. टोटल 10 प्रश्न विचारणार आणि टोटल मार्क आहेत 10. सेक्शन ए चे दोन भाग आहेत. क्वेश्चन नंबर 1 एमसीक्यू आहे, किती मार्क, 10 मार्क. क्वेश्चन नंबर 2 हा आहे व्हेरी शॉर्ट आन्सर, किती मार्कला आहे, 8 मार्कला आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे व्हेरी शॉर्ट आन्सर, 8 मार्क आहे. यामध्ये डिफाइन विचारू शकतात, आयुपीएससी नॉमेनक्लेचर विचारू शकतात, काही स्ट्रक्चर विचारू शकतात, ते काही फॉर्म्युला विचारू शकतात. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये करावे लागतात. पण अभ्यास करताना डीप मध्ये अभ्यास लागणार आहे. इथे जे एमसीक्यू आहे ते एमसीक्यू एक्सरसाइजचे एमसीक्यू किंवा प्रिव्हियस इयरला बोर्डला पडलेले जे एमसीक्यू आहेत त्यातून फक्त 2च एमसीक्यू रिपीट होऊ शकतात. रिपीट पण डायरेक्ट नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, गेल्या वर्षी समजा क्रायोस्कोपीवर एमसीक्यू पडलेला आहे, तर पुढच्या वर्षी तो एमसीक्यू इब्लिओस्कोपीवरती जाऊ शकतो. इब्लिओस्कोपीवरती जाऊ शकतो. म्हणजे अभ्यास करताना असा विचार करायचा आहे, जे विद्यार्थी फक्त प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करतात त्यांनी मागच्या जवळजवळ 2011 पासूनच्या 2024 पर्यंतच्या ज्या 28 पेपर जे आहेत, 28 पेपर आहेत, त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी चुकीची माहिती दिली जाते की मागच्या 2 वर्षातले पेपर करा, मागच्या 3 वर्षातल्या पेपरचा अभ्यास करा, पण हे एकदम चुकीचं आहे. सिलेबस जरी 2019 ला बदललेला असेल तरी कंटेंट तोच आहे. 2011 पासून मी टीचिंग मध्ये आहे. 2011 पासूनचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही ऑब्झर्व करा, त्याच्या आधारे तुम्ही प्रिपरेशन करू शकता. तर इथे एमसीक्यू 10 मार्कला आहेत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर आहेत 8 मार्कला. इथे टोटल वेळ किती द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथे बघा सेक्शन ए मध्ये एमसीक्यू साठी जो आहे तो टाइम आहे 10 मिनिट्स आहे. 10 मिनिटांमध्ये हे 10 एमसीक्यू सॉल्व्ह करून झाले पाहिजे. आणि 8 मार्कला व्हेरी शॉर्ट आन्सर इथे 8 मिनिट एवढा वेळ अपेक्षित आहे.
यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. 18 मिनिटाचा वेळ आहे. 1 मार्क 1 मिनिट हे लॉजिक जे आहे, हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. तर इथे 18 मिनिटामध्ये सेक्शन ए पूर्ण करायचं आहे. त्यानंतर सेक्शन बी मध्ये बघा, सेक्शन बी मध्ये टोटल तुम्हाला 8 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 8 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला टोटल 12 प्रश्न विचारले जातील. आता प्रत्येक प्रश्नाला मार्क किती आहेत, तर 2 मार्क आहेत. इथे 8 प्रश्न सॉल्व्ह करायचे, टोटल मार्क 16 मार्क आहेत. इथे क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 हे प्रश्न असणार आहेत. क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 या टाईपचे प्रश्न इथे असणार आहेत. तर प्रश्न बघा, तो टाईप बघूया आपण. इथे डिफाइनचे प्रश्न पडू शकतात. लॉ, स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ, स्टेट अँड एक्सप्लेन कोहरलक्स लॉ आहे. त्यानंतर स्टेट अँड एक्सप्लेन रेट लॉ आहे. स्टेट अँड एक्सप्लेन थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, हेसेस लॉ या टाईपचे प्रश्न इथे विचारले जाते. त्याच्यानंतर डिफाइन आहे, 2 मार्क वेटेजचे फॉर्म्युला, IUPAC नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन बघा, एक्सप्लेन दी क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स, explain the classification of ether, explain the classification of amines, or explain the classification of polymers on the basis of source. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर या टाईपचे प्रश्न इथे सेक्शन बी मध्ये विचारले जाऊ शकतात. लॉ आहे, डिफरन्स आहे, डिफाइन आहेत. तर या टाईपचे प्रश्न इथे व्यवस्थित करा. टोटल मार्क आहे 16 मार्क आहेत. आता किती मिनिटे इथे वेळ द्यायचा, तर सेक्शन बी साठी विद्यार्थी मित्रांनो 32 मिनिट हा वेळ द्यायचा आहे. सेक्शन बी साठी 32 मिनिट्स एवढा वेळ द्यायचा आहे. इथे 2 मार्कचा प्रत्येक प्रश्न आहे तो अटेम्प्ट करायचा आहे. तुम्हाला टोटल 8 प्रश्न सोडवायचे आहेत आणि दिले जाणार आहेत 12 पैकी 8 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामध्ये न्यूमेरिकल साधारण बघा 2 न्यूमेरिकल धरून चला. इथे 2 न्यूमेरिकल. सेक्शन ए मध्ये पण 1 न्यूमेरिकल धरून चला. सेक्शन ए ला 1 न्यूमेरिकल, सेक्शन बी ला 2 न्यूमेरिकल. ओके, हे कॉम्बिनेशन पेपर मध्ये असेल. त्यानंतर सेक्शन सी बघा, टोटल मार्क आहेत 24 मार्क आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. इथे क्वेश्चन नंबर 15 टू 26 15 ते 26 पर्यंतचे क्वेश्चन आहेत ते सेक्शन सी मध्ये आहेत. इथे तुम्हाला 3 मार्क वेटेजचे प्रश्न आहेत, पण कंबाईन स्वरूपात प्रश्न पडतात. डिफाइन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी अँड एक्सप्लेन इट्स अँड एक्सप्लेन इट विथ एक्झाम्पल, हा 3 मार्क वेटेजचा क्वेश्चन झाला. डिफाइन इंटरटिशियल कंपाऊंड्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधून प्रश्न आहेत. त्यानंतर ग्रुप नंबर 16, 17, 18 मधून प्रश्न आहेत. तर इथे लक्षात ठेवा, डेरिव्हेशनचे प्रश्न जाऊ शकतात. डेरिव्हेशनचे प्रश्न 1 किंवा 2 पडू शकतो या ठिकाणी. न्यूमेरिकल 2 असतील, तर सेक्शन सी मध्ये डेरिव्हेशन 2 धरून चला, न्यूमेरिकल 2 3-3 मार्कचे, आणि बाकीचे प्रश्न हे वेगळ्या टाईपचे. ते रिॲक्शन पडू शकतात. रिॲक्शन सेक्शन बी मध्ये पडू शकतात. रिॲक्शनचे क्वेश्चन सेक्शन सी मध्ये पडू शकतात. रिॲक्शन कोणत्या महत्वाच्या आहेत? राईट अ शॉर्ट नोट ऑन aldol condensation reaction, aldol condensation reaction. Write a short note on Kani-Zarv reaction. Write a short note on haloform reaction. Explain Wolff-Kishner reduction reaction. Explain Clemmensen reduction reaction. या टाईपचे प्रश्न इथे पॉसिबल आहेत. किंवा अमाइन्स मध्ये हॉफमन हा एक्सप्लेन हॉफमन ब्रोमोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. एक्सप्लेन हॉफमन exhaustive alkylation reaction. Explain carbylamine test reaction. किंवा explain Hinsberg reagent test for
प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स, हा पण प्रश्न इथे 3 मार्क वेटेजला पॉसिबल आहे. तर प्रश्नांचं अनालिसिस मी जास्त आता इथे करत नाही. वेगळे व्हिडिओ आहेत आपले चॅनलवरती, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ते प्रश्न मी सगळे IMP प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजे आता इथे एवढा वेळ नाही की त्याचा अनालिसिस मी करेन, पण त्याचा व्हिडिओ वेगळा असेल. तर बघा आता सेक्शन सी मध्ये टोटल 12 प्रश्न विचारले जाणार. त्यापैकी 8 प्रश्न सॉल्व्ह करायचे. तर 12 पैकी न्यूमेरिकल किती पडणार? 2 न्यूमेरिकल पडणार 3-3 मार्कला. आपल्याकडे फर्स्ट सेक्शन मध्ये सॉलिड स्टेट टॉपिकचे न्यूमेरिकल आहेत, आयोनिक इक्विलिब्रिया आहे, त्यानंतर सोल्युशन आहे, थर्मोडायनामिक आहे, केमिकल कायनेटिक्स आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. या टॉपिकचे जे न्यूमेरिकल आहेत त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. आता हे झाले टोटल 24 मार्क. इथे वेळ किती? 48 मिनिट वेळ अपेक्षित आहे. 48 मिनिट्स एवढा वेळ इथे अपेक्षित आहे सेक्शन सी साठी. आता सेक्शन डी घेतो मी. सेक्शन डी मध्ये क्वेश्चन नंबर आहे 27 to 31. टोटल इथे बघा 5 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. 5 क्वेश्चन विचारले जाणार. तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यापैकी 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. टोटल मार्क आहेत 12 मार्क. टोटल मार्क आहेत 12. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो. टोटल 5 विचारले जाणार. तर इथे डब्ल्यू मॅक्स डेरिवेशन पॉसिबल आहे. derive the expression for work for maximum in isothermal process or reversible process. त्यानंतर दुसरा प्रश्न 4 मार्क वेटेजचा आहे. explain the trends in group number 16 with respect to first sub question ionization enthalpy, atomic radius, ionic radius, electron gain enthalpy. या टाइपचा ट्रेंड्स विचारला जाऊ शकतो इथे, किंवा 2 रिएक्शनचे प्रश्न विचारू शकतात. एक्सप्लेन द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन. डव्स प्रोसेस आहे. आता इथे लक्षात ठेवा 240 पेज नंबर खूप जास्त महत्वाचा आहे एक्झामच्या दृष्टीने. तिथे 4 प्रिपरेशन आहेत. त्या 4 प्रिपरेशन पैकी एक प्रिपरेशन फिनॉलचं जे आहे ते कन्फर्म पडेलच, हे लक्षात ठेवा. बायोमॉलिक्युल्स मधून explain the preparation of glucose by commercial method or laboratory method. हे 2 प्रश्न IMP आहेत. ते पण प्रश्न सेक्शन बी मध्ये, सेक्शन सी मध्ये किंवा सेक्शन डी मध्ये पडू शकतात. आता वेळ किती द्यायचा हे सांगतो तुम्हाला. वेळ आहे इथे 24 मिनिट एवढा वेळ इथे द्यायचा आहे. आणि राहिलेला जो वेळ आहे त्यातील काही वेळ तुम्ही एक्स्ट्रा प्रश्न सोडवण्यासाठी वापरा. जे लिहिले ते बरोबर आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी काही वेळ द्या. आणि आखीवपणा हा पेपर मध्ये पाहिजे, तरच मार्क चांगले मिळतात. अक्षर चांगले पाहिजे. ओके. तर बघा टोटल 10 आणि 8 18 मिनिट झाले. 10 आणि 8 18 मिनिट. हे पुढचे 32 आणि 18 50 मिनिट. 50 आणि 48 98 मिनिट. आणि 98 आणि 24 112 मिनिट. तर 2 तासामध्ये हा पेपर ऍक्युरेट लिहून झाला पाहिजे. आणि राहिलेला जो वेळ आहे तो वेळ एक्स्ट्रा प्रश्न सोडवा, चेक करा लिहिले ते बरोबर आहे का. अजून एक महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्न सोडवताना ज्या रिॲक्शन ज्या आहेत त्या रिॲक्शनचं प्रत्येक रिॲक्शनचं स्टेटमेंट लिहायचं आहे. प्रत्येक रिॲक्शनचं स्टेटमेंट लिहिलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात. नुसत्या रिॲक्शन घेऊन मार्क पैकीच्या पैकी मिळत नाहीत. तर स्टेटमेंट पण खूप जास्त महत्वाचं आहे. तर हे झाले केमिस्ट्रीचं अनालिसिस. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.